होईल कशामध्ये येईल असा थेट सवाल सुनील तटकरे यांनी त्यांचं विचारलेला म्हणणं आहे. की विलिनीकरण होणार होतं, तर मग कुठल्या पक्षाचं कुठे? आणि तुम्ही एनडीए जॉईन करणार होते का? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कोणाच्याबद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे. आणि ते बऱ्याच लोकांना ते माहिती आहे. बोलणं आता पुढे ताई चालू राहील म्हणजे पार्थ पवार बघूया आहेत ना किंवा हो, वहिनी माझा आहेत. भाऊ जाऊन आता 15 दिवस पण नाही झाले. आम्हाला त्या शॉक मधून बाहेर तर येऊ. ताई तुम्ही मग म्हणताय त्यांचं तर तुम्ही म्हणणं शॉक असं मधनं आहे बाहेर ताई की अजून आलेले दादा नाही. गेले, दादाच्या गेल्या त्या दिवशी यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती. मग तुमच्या हे पक्षात बघा, ही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे. रोहित पवार म्हणताय की एक पूर्व विदर्भातला नेता काही फाईल घेऊन थांबलेला होता, त्याच्यामुळे त्यांना कारणी दादांना कारणी न जाता विमानानं जावं लागलं. तो एक मोठा संशय ते व्यक्त करतायत. त्याची तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही, मला त्याची माहिती नाही, पण मी माहिती जरूर घेऊन तुम्हाला सांगेन. अमित शाह यांची भेट घेण्यासाठी काही काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शहाजींची वेळ मागितली होती. मी त्यांनाही विनंती केली होती, पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला, मला संध्याकाळ झाली. त्याच्यामुळे काल मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची. पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे, त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन. नाही, अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आणि इतर सर्व नेत्यांनी कुटुंब म्हणून काय भावना व्यक्त केल्या आहेत तुमच्यासोबत? नाही, एकतर माननीय मोदीजींचे फोनही आलेले आहेत. आदरणीय पवार साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही मोदीजींचा, सोनियाजींचा, राजनाथ सिंगजींचा, राहुलजी, प्रियांकाजी, म्हणजे ओमर अब्दुल्ला, अनेक आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे अशा अनेक लोकांच्या शुभेच्छा आणि गेट वेल सूनचे फोन आले. आणि माननीय प्रधानमंत्रीजी, राजनाथ सिंगजी, सोनियाजी असतील, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या काळामध्ये त्या म्हणजे मग दादाच्या वेळीच असेल, त्यानंतर गेल्या 2-3 दिवसात आदरणीय पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनीच आणि तुमच्यासारख्या असंख्य आदरणीय पवारसाहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक लोकांनी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातून. महाराष्ट्रात टीडीआरची खैरात देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 304 दिवसात 58 क्रोजला 213 क्रोज जे आहेत करण्यात आले आणि त्यात चंद्रशेखर बावनकुळे हे जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांचं कुठे ना कुठे इन्व्हॉल्वमेंट आहे. नाही, तशी काय परिस्थिती असेल तर जरूर मला माहिती द्या. मी माननीय मुख्यमंत्र्यांना नक्की त्याच्याकडून माहिती काढून माननीय मुख्यमंत्र्यांनाच आपण विनंती करू की काय बातमी आहे आणि माझा विश्वास आहे की पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्री याचं उत्तर देतील. ताई, रेवती ताईंच्या लग्नाची घोषणा इंस्टाग्राम पोस्ट करून आपण केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली अशी एक चर्चा आहे. नेमकं नाही, खरं तर गेले अनेक महिने ही चर्चा चालली होती. रेवती आणि सारंग हे गेले जवळपास वर्षभर एकमेकाला ओळखतात आणि माझं भाग्य आहे की माझे सगळेच भाऊ, म्हणजे मला 6 भाऊ आहेत, त्या 6ही भावांनी या नात्याला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मी माझं भाग्य समते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं. खरं तर दुर्दैव हे दादा आमच्यातून 28 तारखेलाच गेला, नाही तर ही अनाऊन्समेंट सगळी फॅमिलीच 30 तारखेला करणार होती. त्यामुळे एकाच गोष्टीचं मनापासून समाधान आहे की दादाच्या आशीर्वादानेच हे लग्न ठरलं. एक तो प्रश्न असे, राजकीय तुम्ही बोलणं टाळताय, पण तुम्ही शेवटी एक कुटुंब देखील आहात आणि जेव्हा दादांसोबतच्या ज्या काही राजकीय चर्चा सुरू होत्या त्या स्वाभाविक कुटुंब म्हणूनही एकत्र येण्याबाबतच्या आणि तशा होत्या. मग आज तुम्हाला काहीच वाईट कसं वाटत नाही ज्यावेळी अशा प्रकारे जर थेट शब्द फिरवला गेला असेल? लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला आधीही म्हणले की आमची सगळी चर्चा ही दादाच बरोबर झाली होती आणि अनेक लोकांना ती माहिती होती. पण आता उणीधुणी कशाला काढायची? आता दादाच नाही राहिला तर आता कशाला? आणि आम्ही त्या दुःखातूनच असून बाहेरही पडलेलो नाही हो. त्याच्यामुळे हे सगळे विषय आता कुठे काढत बसायचे. आणि मला असं वाटतं की आज देशासमोरही म्हणजे एकीकडे आमचं फॅमिलीचं आम्हाला दुःख आणि दुसरीकडे राज्यासमोर, देशासमोर तुमच्याच चॅनलवरही तुम्ही सगळे रेग्युलर रिपोर्टिंग करतायत की राज्यात खूप आत्महत्या वाढलेल्या आहेत.
ट्रेड डीलमध्ये पुढे नक्की काय परिस्थिती होणार आहे ह्याच्यात क्लॅरिटी नाही. काल आपण सगळ्यांनी जर निर्मलाजींचं भाषणही ऐकलं असेल, त्याच्यात सेस असेल, डेव्होल्युशन टॅक्स असेल, ह्याच्यावर अनेक उलटसुलट गोष्टी येत आहेत. अनेक राज्यांची मतं वेगळी आहेत. 16 फायनान्स कमिशन सुरू होतं आहे. त्यामुळे खूप मोठी आव्हानं, जबाबदाऱ्या ही तुम्ही पत्रकार म्हणून आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांवरच आहे. आज योगायोगाने सकाळी DPDC झाली, त्याच्या पुढे आता महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय होतं आहे, अनेक पेमेंट्स वेळेवर होत नाही आहेत. त्यामुळे अशी अनेक आर्थिक परिस्थिती आणि पुढे होणारे या नक्की ट्रेड डीलमधून भारताच्या पदरात काय पडणार आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी आली नाही. DPTC सरकार एक मध्ये- पियुष म्हणते. गोयल यांनी DPTC पत्रकार मध्ये परिषद घेतली आणि discussion त्यांनी आणि म्हटले निर्णय काय शेतकऱ्यांचा कुठलंही नुकसान होणार नाही US ट्रेड डीलच्या माध्यमातून, आणि त्यांनी हे फायदाच म्हटलेलं होणार आहे आहे. आणि फायदाच होणार आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही, मला असं वाटतं हे खूप अर्ली आहे. जर शेतकऱ्यांचं चांगलं झालं तर आपल्याला सगळ्यांना आनंदच वाटेल ना. जो आपल्या अन्नधान्य, आपल्या म्हणजे अन्नाला देव मानणारे आपण लोक आहेत, आणि तुमच्या आणि माझ्या भुकेचा प्रश्न सोडवणारा, काळ्या मातीशी इमान राखणारा जर शेतकरीला भलं होणार असेल तर अर्थातच आम्ही त्यांचं स्वागतच करू ना. पण आज वर्तमानपत्रात, चॅनल्समध्ये उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे नक्की काय आहे तर आमची एवढीच विनंती आहे भारत सरकारला की पारदर्शकपणे जे काय खरं आहे ते त्यांनी सांगावं. DPTC मध्ये काय डिस्कशन झालं किंवा काय निर्णय घेतला? नाही, मी DPTCला 2-3च विनंती केली आहे. एक तर पार्लमेंट चालू असताना DPTC घेऊ नये, कारण का आम्हालाही यायला आवडतं DPTC, सूचना, अनेक अनुभव. जलजीवन मिशनबद्दल अनेक चर्चा चाललेल्या आहेत. ते खूप महत्त्वाचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. CR पाटलांनी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात इन्क्वायरीही लावलेली आहे. त्याच्यामुळे जलजीवन मिशनबद्दल थोडंसं आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घ्यावं, आणि आम्हालाही आम्ही तिन्ही खासदार म्हणजे जे मंत्री आहेत योगायोगाने तेही असतील किंवा मी अमोलदादा असतील, तर असे जे केंद्र सरकारचे जे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत त्याची माहिती दिशा कमिटी वेळेवर घेऊन त्याच्यानंतर DPTC घेऊन आम्हाला दिले तर पार्लमेंटमध्ये आम्हाला या सगळ्याचा फॉलोअप घेता येईल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा की काल आपण सगळ्यांनी जर निर्मलाजींचं भाषण ऐकलं असेल तर त्याच्या AI वर खूप केंद्र सरकारने भर दिलेला असं त्या म्हणाल्या. तर एवढे करोडो रुपये दादा असतानाच 500 कोटी रुपयाचं एक मोठं प्रोजेक्ट कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शेतीवर, अलाइड बिझनेसेसवर आणि त्यानंतर ऊस असेल, हॉर्टिकल्चर असेल, ह्याच्यासाठी खूप नवीन प्रयोग करायचा निर्णय झाला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनाही तो विषय माहिती आहे. दादा स्वतःही बोलले होते आणि याचा फॉलोअप दादा स्वतः करत होते. त्याच्यामुळे जर एवढे करोडो रुपये केंद्र सरकार ही AI साठी देत आहे, नवीन इनोव्हेशनसाठी देत आहेत, तर या शेतीच्या हे जे इनोव्हेशन्स आहेत त्याच्यासाठी पुणे जिल्ह्यात हे उपक्रम चाललेले आहेत. आपण सगळे कृषकला आला होता. अतिशय यशस्वीपणे कृषक ही बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात झालेलं आहे. त्यामुळे या अनुषंगाने दादांचं एक स्वप्न होतं की आपण हे सगळं केलं पाहिजे शेतीत पुढे. त्यामुळे त्याच्यात दादाचंही मोठं योगदान राहिलेलं आहे. तर ते जे 500 कोटी रुपये आहेत याचाही फॉलोअप झाला पाहिजे, जलजीवन मिशनचा फॉलोअप झाला पाहिजे, असे काही मुद्दे मी DPTCत मांडले. ताई, प्रमोद हिंदुराव अजित पवारांच्या पक्षाचे नेते आहेत, तुम्ही सोबत म्हणजे अगोदर ते हो, कामच अर्थातच करत मी पक्षात. त्यांना चांगले त्यांनी ओळखते. हां, प्रमोद हिंदुरावांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी एक शोकसभेमध्ये काल असं विधान केलं की प्रफुल्ल पटेल हे एक फाईल घेऊन अजित पवारांकडे आले, त्याच्यामुळं अजित पवारांना विमानानं जावं लागलं, अन्यथा ते कारने जाणार होते, अशा पद्धतीची शंका त्यांनी उपस्थित केली आणि त्या फाईलवरती सही करण्यासाठी वेळ गेला असं त्यांचं म्हणणं आहे. मला नाही माहिती, मी प्रमोदजींकडून माहिती काढून तुम्हाला सांगू शकते. प्रमोद हिंदुराव आमच्या कुटुंबातले आज दादा असते तर विलिनीकरणाची घोषणा झाली असती. दादा असता तर खूपशा गोष्टी झाल्या असत्या. रेवतीच्या लग्नाची अनाऊन्समेंट पण दादानीच केली असती. पण हे दुर्दैव आहे की दादा आज आपल्यात नाही, पण दादाची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती सगळी आम्ही पूर्ण करू. काही एक प्रश्न थोडा वेगळा आहे. नेवासा तालुक्यातून एक सकारात्मक बातमी आली की जातमुक्त गावाची घोषणा केली. गावात चांगली गोष्ट आहे. जातींवरून भेदभाव केला जाणार नाही. नाही, हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्याच्यात ह्या नेहमीच देशाला जेव्हा सामाजिक परिवर्तन झालं, महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेला आहे. माझा विश्वास आहे की आजही तुमचा आणि माझा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र हा नेहमी सामाजिक परिवर्तनात, विकासामध्ये नेहमी देशात एक काहीतरी नवीन दिशा द्यायचं काम आपले नागरिक नक्कीच करतात. एक शेवटचा प्रश्न, उपमुख्यमंत्री झाल्या सुनेत्रा पवार, घाई झाली वगैरे अशा स्वरूपाचे जे खूप चर्चा आहेत. चर्चा झाल्या. हे लोक बोलत राहतात. मला असं वाटतं इथून पुढे दादाची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी ही आज आपल्या सगळ्यांना. काही विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिलं जात नाही असं सातत्यानं चित्र किंवा असा आरोपही होतो. याकडे कसं बघता? पूर्ण सेशनमध्ये हे आरोप होत राहिले. काही लोकसभा खासदारांना अध्यक्षांवरती निलंबित अविश्वास देखील ठराव करण्यात आला. आलेला आहे. हे दुर्दैव आहे, कारण का शेवटी लोकशाही आहे
आणि ज्याला इंग्रजी म्हणतात डेमोक्रेसी हॅज टू बी नॉइझी. आवाज तर झालाच पाहिजे. आणि ही जर लोकशाही आहे तर विरोध, लढाई, मतभेद हे झालेच पाहिजेत. माझं नेहमी म्हणणं असतं की मनभेद होता कामा नये, मतभेद हे झालेच पाहिजेत. त्यामुळे या ज्या पद्धतीने निलंबन झालं किंवा टोकाची भूमिका घेण्यात आली ही दुर्दैवी आहे. कारण का लोकशाहीमध्ये सगळ्यांनी बोललं पाहिजे, म्हणूनच ते ती लोकशाही आहे. गाईज तुम्हाला घ्यायचं आहे मॅम, ऑपरेशन खैरात झी24 तासने जे काढलं तुम्ही आता सांगितलं डिटेल्स द्यायला, पण TDRच्या संदर्भात ज्या प्रकाराने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती आरोप केले गेले आहेत आणि कार्यकर्त्यांना किरपाती मिळाली आहे की 304 दिवसात मी ह्या सगळ्याची माहिती घेईन आणि मला असं वाटतं मला विचारायच्या ऐवजी माननीय मुख्यमंत्र्यांकडूनच आपण क्लॅरिफिकेशन आवाज कुठे हा मुद्दा उचलला जाणार का? कारण की ॲट द एंड हे महाराष्ट्राचं हे आहे. नाही, अर्थातच जर कुठलाही गैरव्यवहार महाराष्ट्रात नाही देशात कुठेही झाला तर त्याच्या विरोधात आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याच्या विरोधात आम्ही बोललोच पाहिजे. थँक्यू सो मच.